प्रधान, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. काय झालं सर? पटवर्धन, मला एक सांगा, इतक्या लवकर कुणी असे रिपोर्ट्स देतं का? इतक्या लवकर जर तुम्ही रिपोर्ट द्यायला लागला ना, तर तुमची सगळी कामं अर्ध्या दिवसातच संपतील आणि अर्धा दिवस सुट्टी टाकून तुम्ही घरी जायला लागाल. तर मी वरच्या मोठ्या बॉसला काय उत्तर देऊ? पटवर्धन, अहो गंमत केली, मस्करी केली तर हसावं जरा. बाकी तुम्ही छान काम करता. पटवर्धन, अहो 20 वर्षाची ओळख आहे आपली. माझ्या घरी जर कुठलंही काम असेल ना, तर त्याच्यासाठी धावपळ करायला एका पायावर तयार असतोस तू. ऑफिस आहे म्हटल्यावर चेहरा गंभीरच ठेवला पाहिजे, वातावरण सगळं गंभीरच पाहिजे असं काय नाहीये. माझ्याशी तू इन्फॉर्मल वागलास तरी चालेल. आणि हो, तुला म्हणून सांगतो, उद्याची सगळ्यांची सुट्टी मी कॅन्सल केलेली आहे. तरी सुद्धा तू कामावर यायचं नाहीये, कळलं का? नाही येशील नेहमीसारखा कामावर, अगदी 9च्या ठोक्याला हजर. अरे आयुष्यात काही प्रायोरिटीज वेगळ्या असतात. सगळ्यांची जरी सुट्टी कॅन्सल केलेली असली ना, तरी तू अजिबात मला ऑफिसात दिसता कामा नयेस, कळलं? अरे इतक्या वर्षांनी तुझ्या आयुष्यात तुझी मैत्रीण आली, जुनी मैत्रीण. मी फक्त मैत्रीणच म्हणतोय, त्यावरून तुला अजिबात चिडवती नाहीये आणि मस्करी करत नाहीये. फक्त मैत्रीण. प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात एक आपलंस माणूस हवं असतं. आणि इतक्या वर्षांनी का होईना, पण तुझ्या आयुष्यात तुझी मैत्रीण ते माणूस बनून आली आहे. तर तिला नक्की जा भेटायला. सगळी कामं टाकून येऊ नकोस ऑफिसला. जा. आणि पटवर्धन, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, मी जरी तुझा बॉस असलो ना, तरी तुझ्यापेक्षा वयानं मोठा आहे, पण मला एक मित्रच समज.